मित्रांनो आम्ही आलो इथे कसं यायचं आम्हाला प्रश्न पडला होता। या बाबा तुम्ही मग तर वडी बंद असते तर असं करा। हे गोरजेश्वर शिव मंदिर कालू नदीच्या पात्रामध्ये मध्यभागी आहे। स्वामी समर्थ। या बाबा तुम्ही येत आहेत ना ते। खूप खूप आभार, बरं झालं तुम्ही आलात ते। आम्ही काय नसतो पण नव्हते, मी पावसात आलो तर पूर्ण बुडलेलं होतं पूर्ण हे। मग तर वडी बंद असते तर असं करा। असं इथं घर आहे का तुमचं? पावसाने मंदिर बुडलं होतं ना। हा 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 ती मोठी नदी होती ना, हो तो आलता नाही का? हो, पूर्ण बुडलं, शिखर दिसत वडीच होतं। बंद होती। असं आहे का? आदल्या सोमवार साधला ना, दुसऱ्या सोमवारी पक्का पाऊस झाला। मग इथली माहिती सांगा ना जरा, काय हे कसं काय मंदिराचं, हे मंदिराचं? हे ज्या टाइमला पांडवांचा हे होता ना, हा हा त्या टायमाचं ते मंदिर केलेले त्याला काय फक्त सभा मंडप बांधलेले, हा हा त्यालाच थोडं आपल्या लोक बांधलेले सगळं आहेत त्या खोदकाम त्या पांडवांचं। अच्छा आहे का? मग ते समामंडप वगैरे नवीन बांधलेलं आहे, बाकी पांडवांचंच आहे ते। आणि ही आपली कालू नदी, मग हिचं उगमस्थान कुठे आहे? हे लांबच्या वाजून पाणी लांब आहे, मग इथून असंच पण पाणी आलं। गोरजीसारखं दुसरं काही बघण्यासारखं मंदिर वगैरे आहे का तिकडे? हे कुंड आहे तिकडे पाऊस, पण ते आता झाला रस्ता नाही। कुठून जातात मग? नाही, गावातच झाले फक्त। गावात झालं का पक्का? बरं, चालेल चालेल, खूप खूप आभार। ते कुंड आहे ना, ते जुना कुंड आहे तिथे। अच्छा, हा 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 हा, तिथे पण आता ते पण कोसळलं नाही, आता नवीन बांधून बर बर। मित्रांनो, आपण आलो आहोत गोरजेश्वर शिव मंदिर, कालू नदीच्या मधोमध मध्यभागी असलेले हे मंदिर आहे। पांडवांनी हे मंदिर बांधले आणि गावकऱ्यांनी मिळून या मंदिराचा बाहेरचा सभामंडप बांधलेला आहे। आम्ही बोटीत बसून आलेलो आहोत, घेऊया दर्शन बाबा भोलेनाथचं। स्वामी समर्थ। मित्रांनो आम्ही आलो आहोत, शिव मंदिर आहे, खूप प्राचीन काली आहे, ते पूर्ण पाण्यामध्ये आहे, ते खूप छान वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे, तुम्ही पण या। हे गोरजेश्वर शिव मंदिर कालू नदीच्या पात्रामध्ये मध्यभागी आहे आणि मंदिराच्या चारी बाजूने कालू नदी आहे। तुम्ही पाहू शकता की इथं खूप मोठा धक्का बांधून इथं सभामंडप वगैरे किंवा जत्रा यात्रा करण्यासाठी इथे बरंच काही ह्या लोकांनी बांधकाम केलेलं आहे। आणि ह्या साईडला बघू शकता तुम्ही, पूर्णपणे झाडी जी आहे ती पाण्यामध्ये पात्रामध्ये बुडलेली आहे। पलीकडल्या साईडला डोंगर आहे आणि हे गोरजेश्वर शिव मंदिर टिटवाल्यापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे। मित्रांनो आम्ही आलो इथे कसं यायचं आम्हाला प्रश्न पडला होता, पण तिथे नाववाले बाबा आले, ते बोलले की प्रत्येका माणसामागे 20 रुपये। आम्ही 2 व्यक्ती होतो, माझे मिस्टर आणि मी, आम्ही दोघेही आलो। बाय बाय शिवशंभो।
पाणी किती खोल असेल हो बाबा त्यांचं हे? हा हा? एक 1 फूट, एक फूट. एक पुरुष उंच. अच्छा अच्छा, म्हणजे काही चालत जाऊ शकत नाही आपण. नाही. यात्रा कधी भरते? यात्रा महाशिवरात्र बोलते तो आहे. हा, मग हे पाणी संपलेलं असतं का तेव्हा? कमी होत आहे पण वरून जास्त करते. JCB लावून बांध टाकतात. बांध टाकतात काय JCB लावून? हो, क्या बात आहे, मजा आली बाबा. तो बघा तो वाहत गेला पण तिकडे. कोण? कुत्रा? तो काय कुत्रा गेला वाहत वाहत. या पोरे कपडा तुम्ही टाकला होता. हलका कपडा मला लक्ष का लागेल. आता उद्या सोमवार उद्या सोडून या त्याला तिकडे. बरं आहे ना? चला ये रे आमो. अरे राम बाबा.